नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद व नामांचे प्रकार याबद्दल काय करणार आहोत, माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे नाम. व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी, स्थळ, गुण किंवा भाव यांच्या नावाला नाम असे म्हणतात. तर उदाहरण म्हणजे काय येईल? मुलगा, गाय, नदी, पुस्तक, भारत, झाड. त्यानंतर आपला दुसरा घटक आहे सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण त्याची काय? मी, ती, आम्ही, तू, ते, तुम्ही, तो, आपण. तसंच तिसरा घटक विशेषण. नाम किंवा सर्वनामाचे गुण, संख्या, आकार, रंग, प्रकार इत्यादीची माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. म्हणजे काय? तर सुंदर फूल, 5 विद्यार्थी, निळा आकाश, गोड आंबा, मोठे घर, जुनी वही. त्यानंतर आहे क्रियापद. वाक्यातील कृती, अवस्था किंवा घटना दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. यामध्ये कशा समावेश होतो? तर धावतो, लिहितो, झोपला, खातो, खेळतात, येते यांचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर पुढचं आहे नामाचे प्रकार. यामध्ये सर्वनाम. एकाच प्रकारातील सर्व व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्यांना दिलेले सामान्य नाव. त्याचं उदाहरण काय येतात? तर मुलगा, पुस्तक, झाड, कुत्रा, नदी. त्यातला दुसरा घटक विशेष नाम. एखाद्या विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणांचे खास नाव. म्हणजेच स्वामी विवेकानंद, मुंबई, भारत, ताजमहल, गोदावरी इत्यादी. त्यानंतर त्यातीलच नावाच्या प्रकारामधील भाववाचक नाम. यामध्ये गुण, अवस्था, भावना किंवा कृती यांची नावे येतात. तर उदाहरण काय? आनंद, मैत्री, यश, शौर्य, प्रेम इत्यादी होय. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.